आता आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करायला शिका. राम मंडळी, आजचा विषय जरा वेगळाच आहे. आता तुम्ही मला ओळखत असाल नसाल माहित नाही, तरी पण मी सांगतो. माझं नाव प्रणव गाडगे, मूळचा मी इंदापूर तालुक्यातला लोणीदेवकर या गावाचा. तर मेन मुद्द्यावर येतो तर फार्मसीच्या 4 वर्षाच्या प्रवासात खूप शिकायला भेटलं. मज्जा मस्ती धमाल सोबत चांगले वाईट अनुभवासोबतच तशीच माणसं पण भेटली, ज्यांनी जगताना चतुर नाही तर हुशार का व्हावं हे त्यांनी त्यांच्या वागण्यातनं किंवा चतुरीने नक्कीच शिकावं. कधी कधी वाटायचं की असली माणसं माझ्या आयुष्यात काय येतं ते, पण याचं पण कारण मला नंतर कळायला लागले. कधी कधी 2 माणसात स्वतःचा मुद्दा सुद्धा मांडता न येणारा मी 100 लोकांसमोर व 2000 युट्यूब फॅमिली समोर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची धमक आज पण ठेवतो. तर हे सगळं कसं झालं तर प्रत्येक वेळी देवापुढं पैशासाठी व सुखासाठी हात न पसरता एकनिष्ठ मनाने फक्त एकच मागणी असायची, आधीपेक्षा जास्त संकट झेलण्याची ताकद दे आणि मी काल होतो त्यापेक्षा अधिक इंडिपेंडेंट म्हणजे स्वावलंबी बनव. आयुष्य जगत असताना एक गोष्ट कायम लक्षात घ्या, ती म्हणजे प्रेझेंट जगायला शिका. आता कालच्या टेन्शनने आजचं आयुष्य कधीच खराब करू नका. आणि हो, घरच्यांनी सांगितलेल्या कोणत्याच कामाला नाही म्हणू नका, कारण तीच उद्या जाऊन तुमची जबाबदारी असणार. आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करायला शिका, कारण या दुनियेमध्ये कोणच तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सोडवण्यासाठी येणार नाही किंवा कोण तुम्हाला म्हणणार नाही की तुझ्या आयुष्यात काय चाललंय काय नाही चाललंय. कारण की जेव्हा तुम्ही स्वतः गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागता तेव्हा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा आपापले निघायला लागतं. आता जसं की आपण एक उदाहरण घेऊ की समजा तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले फुटलाय किंवा घरात तुम्ही घरच्यांचं कोणाच तरी मोबाईल तुमच्याकडून फुटला, तुम्ही ह्या टायमिंगला तुम्ही तिथं रागवून किंवा चिडून किंवा टेन्शन घेऊन हा तो गेलेला डिस्प्ले परत येणार आहे का, हा एक क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. किंवा एखादी प्रॉब्लेम क्रिएट झाली तर त्या ठिकाणी तुम्ही टेन्शन घेऊन ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, तर नाही. तर त्यावेळी काय केलं पाहिजे, तर तिथंच तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट करून त्या गोष्टीवरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधलं पाहिजे. जर डोकं शांत ठेवलं तर प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे भेटतंच. हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आला असा निगेटिव्ह माइंडसेट न ठेवता चला डिस्प्लेस तर गेला ना, आणू बसून ह्या पॉझिटिव्ह माइंडसेटने जर प्रत्येक प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन काढायला चालू केलं तर आयुष्यातली प्रत्येक प्रॉब्लेम ही तुम्हाला शुल्लक व किरकोळ वाटायला लागेल. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस त्या कालावधीसाठीच तुम्हाला शिकवण्यासाठी आलेला असतो, त्यामुळे तो गेला किंवा ती गेली असं कधीच म्हणत बसू नका, कारण काल पण तुम्ही जगत होता आणि आज पण तुम्ही जगणारच आहात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा फरक पडणं बंद होईल तेव्हाच खरं तुमचं आयुष्य चालू होईल. आता या सर्वाचा एकच सार, तो म्हणजे आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम किती जरी मोठा असला तर मी सॉल्व्ह करू शकतोच हा आत्मविश्वास आणि भिडण्याची तयारी नक्कीच ठेवा. जर खूपच मोठा प्रॉब्लेम असेल तर ओरडून चिडून किंवा टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. त्यामुळे गोष्टी ऍक्सेप्ट करायला शिका. एक मोठा श्वास घ्या, शांत डोक्याने विचार केला तर प्रत्येक प्रॉब्लेम हे सोल्युशन असतं हा सकारात्मक विचार नक्की ठेवा.